नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल किंवा धाबा स्टाईल म्हणू शकता, कढाई पनीरची रेसिपी. खूप मस्त झालेली आहे. कधीतरी घरी पण बनवून बघा. अशा प्रकारे सिंपल पद्धतीने सांगितली आहे. त्यासाठी एक सिक्रेट मसाला असते कढाई पनीरचा, तो अगोदर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कढाईमध्ये 2 चम्मच धने, 2 चम्मच सौंफ व 8-10 काळी मिरी घालून त्यामध्ये 1 मोठी विलायची व 2 लहान इलायची, सोबतच तेजपत्ता व लाल मिरच्या त्यासुद्धा ॲड केल्या आहे आणि 1 चम्मच जिरं घालून दालचिनीचा तुकडासुद्धा त्यामध्ये ॲड केला आहे. आता हे सर्व खडे मसाले आपल्याला लो फ्लेमवर थोडेसे भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत याची पूर्ण सुगंध जे स्मेल आहे ना छानपैकी ते येत नाही पूर्ण रूममध्ये, तितकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. आणि नंतर थंड करून घ्यायचं. थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दरदर असं मसाला तयार करून घ्यायचा आहे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकता. नंतर एका कढाईमध्ये मी थोडंसं तेल घालून त्यामध्ये शिमला मिर्च व कांदा याला थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे. म्हणजे असं थोडंसं कच्चं पण राहील इतकं आपल्याला फ्राय करायचं आहे. हाय फ्लेमवर, लो फ्लेमवर नाही करायचं, नाही तर भाज्यांना पाणी सुटते. तर हाय फ्लेमवर याला थोडंसं टॉस करून झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड केला. त्यालासुद्धा छानपैकी परतून घेतलं आणि लवकर शिजण्यासाठी मी 2 चिमटीभर असं मीठ घातलेलं आहे, फक्त 1 ते 2 चिमटीभर. आणि याला थोडंसं आपल्याला आणखी परतवून घ्यायचं आहे. थोडंसं हलकंसं कच्चं पण राहील न हलकंसं शिजलं राहील इतकं. नंतर पनीर ॲड केलं त्यामध्ये. पनीरलासुद्धा मिक्स करून घेतलं त्यामध्ये छानपैकी व जो बनवलेला कढाई मसाला आहे ना तो ॲड केला अर्धा चम्मचच्या जवळपास. यालासुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं असं. हाय फ्लेमवरच प्रोसेस करायची ही सर्व. आणि आत्ता हा तयार झालेला आहे तर याला साईडला ठेवलं व दुसऱ्या कढाईमध्ये तेल घालून त्यामध्ये 1 चम्मच जिरं व बारीक चिरलेलं 2 कांदेसुद्धा त्यामध्ये ॲड केले. याला छानपैकी मऊसर होईपर्यंत आपल्याला कांद्यांना थोडंसं शिजवून घ्यायचं आहे व 1 ते 2 मी बारीक चिरलेल्या मिरच्यासुद्धा ॲड केल्या आहे. तुम्ही यामध्ये मिरची कमी जास्त करू शकता, आणखी वाढवू शकता यामध्ये. आणि व अद्रक व लसूण याला मी थोडंसं बारीक कापून घ्यायचं किंवा किसणी असते ना त्याच्याने किसून घ्यायचं, म्हणजे छान येते टेस्ट वगैरे. आणि सोबतच मी टमाटरची प्युरीसुद्धा त्यामध्ये ॲड केली. आता हे सर्व अगोदर आपल्याला परतून झाल्यानंतर यामध्ये जे नॉर्मल मसाले असते ना घरचे सुके मसाले ते ॲड केले, जसं लाल तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर वगैरे, काश्मीरी रेड चिली पावडर वगैरे. हे सर्व आपल्याला मिक्स करून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर यामध्ये जो बनवलेला कढाई मसाला आहे तो 2 ते 3 चम्मच ॲड करायचा आहे यामध्ये आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर याला लो फ्लेमवरच शिजवायचं, कारण की मसाले लवकर करपतात, म्हणून याला लो फ्लेमवर थोडंसं झाकून थोडंसं तेल सुटेल इतकं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तेल सुटलेलं आहे साईडला. अगर कढाईला मसाला चिपकत असेल ना, लागत असेल ना, जळल्यासारखं होत असेल ना, तर काय करायचं, गरम पाणी यामध्ये टाकायचं 1 ते 2 चम्मच. मी यामध्ये 1 ते 2 चम्मचच्या जवळपास गरम पाणी ॲड केलं, म्हणजे मसाला आणखी छानपैकी शिजून जाते. तर यालासुद्धा आपल्याला एखादा मिनटं तरी छानपैकी शिजवून घ्यायचं आहे झाकून थोडंसं. आता मसाला जो आहे ऑलमोस्ट हा शिजलेला आहे. तर यामध्ये काय करायचं, गरम पाणी ॲड करता. मी आता 1 ग्लास करत आहे. तुम्ही 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी ॲड करू शकता, पण गरम टाकायचं, म्हणजे आणखी छान कलर पण येते भाजीला आणि लवकर शिजते पण. अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर याला थोडीशी उकळी येऊ द्यायची, हलकीशी. बघू शकता किती छानपैकी तरी पण तयार झालेली आहे आणि मसाला पण खूप छानपैकी शिजलेला आहे. तर आता जो तुमच्याकडे सपोज फ्रेश क्रीम असेल ना, तर फ्रेश क्रीम यामध्ये टाकायची किंवा घरची जी दुधाची साय असते ना, मलाई, ती थोडीशी फेटून घ्यायची व ते त्यामध्ये ॲड करायची. मी घरची जी मलाई असते ना तीच ॲड केली आहे. जी मलाई असते तिला अगोदर फेटून घेतली आणि ते नंतर त्यामध्ये एखादा चम्मचच्या जवळपास टाकली. 1 ते 2 चम्मच टाकायची. आणि जे पण व्हेजीस आपण फ्राय करून घेतले होते ते सुद्धा त्यामध्ये ॲड केले व सर्व मिक्स करून घ्यायचं. सोबतच
लांबसर कापलेल्या 2 मिरच्यासुद्धा त्यामध्ये ॲड केला व थोडंसं अद्रकाचे स्लाईससुद्धा त्यामध्ये ॲड केले. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं व लो फ्लेमवर याला आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीला कलर पण बघू शकता किती छानपैकी आलेला आहे. व वरून कस्तुरी मेथी टाकायची आणखी छान होण्यासाठी व थोडीशी फ्रेश क्रीम टाकायची किंवा मलाई टाकायची आणि धनिया पत्ता टाकून मस्तपैकी बारीक चिरून कोथिंबीर घालली. बघू शकता किती छानपैकी भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी आणि पूर्ण रूममध्ये भाजीचा सुगंध इतका छान येत आहे की खूप मस्त तयार आहे. ऑलमोस्ट आजची कढाई पनीरची रेसिपी. तर याला प्लेटमध्ये सर्व करायची व नानसोबत किंवा पराठ्यासोबत किंवा कशासोबत पण तुम्हाला ज्याच्यासोबत पोळी वगैरे सोबत आवडत असेल त्यामध्ये एन्जॉय करायचं मस्तपैकी. कशी वाटली तुम्हाला आजची कढाई पनीरची रेसिपी? आवडली असेल ना तर बनवून बघा घरी आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.